मित्रांनो, हे सहकारचं आपलं चौथं लेक्चर आहे. पहिला टॉपिक आपण सुरू केला आहे, सहकारी संस्थेची संघटन रचना. त्याच्यामध्ये आज आपल्याला व्यवस्थापन समिती म्हणजे काय इथून पुढचा भाग शिकायचा आहे. व्यवस्थापन समितीलाच आम्ही संचालक मंडळ असा सुद्धा शब्द वापरतो. व्यवस्थापन समितीलाच आम्ही संचालक मंडळ असा शब्दसुद्धा वापरतो. आता व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ म्हणजे नेमकं काय, आपण एक उदाहरण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजा एका सहकारी संस्थेमध्ये 1,00,000 सभासद आहेत. एका सहकारी संस्थेमध्ये 1,00,000 सभासद आहेत आणि एखाद्या ठिकाणी त्यांची मीटिंग घ्यायची आहे, ओके, किंवा संस्थेमध्ये त्यांना बोलवायचं आहे. तर एका वेळेला ह्या 1,00,000 सभासदांना बोलवणं शक्य आहे का? किंवा त्याकरता खूप मोठी मॅनेजमेंट आपल्याला करावी लागेल, बरोबर आहे ना. 1,00,000 माणसं एका ठिकाणी एकत्र येणार म्हणजे खूप मोठी अडचण निर्माण होईल. खूप मोठं व्यवस्थापन, खूप मोठी मॅनेजमेंट आपल्याला करायला लागेल. मग अशा वेळेला एक पर्याय निवडला जातो. कोणता? तर ते सभासद त्यांच्यातले प्रतिनिधी निवडतात. म्हणजे आपण असं म्हणूया की 100 सभासदांमधून एका व्यक्तीची निवड केली जाते. ठीक आहे. मग टोटल 1,00,000 सभासदांमधून असे 1,000 सभासद निवडले जातील. 100 सभासदांमधून एक, अशा 1,00,000 सभासदांमधून 1,000 सभासद निवडले जातात. ओके. या निवडलेल्या सभासदांना एकत्रितपणे आपण व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ असं म्हणतो. आपल्या कॉलेजच्या बाबतीत उदाहरण घ्यायचं झालं तर 12वी संयुक्त या सगळ्या वर्गातल्या मुलांना आम्ही कार्यक्रमाला एखाद्या नाही नेणार, किंवा स्पोर्ट्स डेज, गॅदरिंग ह्यांचं नियोजन करताना तुम्हाला सगळ्यांना नाही बोलवलं जाणार. पण तुमचा प्रतिनिधी, तुमचा CR क्लास रिप्रेझेंटेटिव्ह किंवा मॉनिटर आपण ज्याला म्हणतो, बरोबर आहे ना, तो आम्ही तुमच्या वर्गातनं निवडू. असा प्रत्येक वर्गातनं एक मॉनिटर निवडला जाईल आणि त्यांची जी सभा होईल किंवा त्यांची जी एकत्रितपणे बैठक होईल त्याला आम्ही व्यवस्थापन समिती असं म्हणू. आपण सोप्या शब्दात असं म्हणू शकतो की सर्वसामान्य सभासदांमधून त्यांचे जे प्रतिनिधी निवडले जातात त्या प्रतिनिधींच्या एकत्र ग्रुपला, ओके, किंवा त्या प्रतिनिधींच्या एकत्र मंडळाला किंवा समितीला व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ असं म्हणतात. खूप सारे सभासद एकत्र यायला प्रॉब्लेम निर्माण होतो. अशा वेळेला सभासदांमधून त्यांचे प्रतिनिधी निवडले जातात. या प्रतिनिधींच्या ग्रुपला किंवा या प्रतिनिधींच्या मंडळाला आपण व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ असं म्हणतो. मग आता या व्यवस्थापन समितीची कार्य कोणती आहेत, कामं कोणती कोणती आहेत? तर पहिला, धोरणांची अंमलबजावणी. म्हणजे सहकारी संस्थेची जी काही ध्येय धोरणं आहेत, उद्दिष्ट आहेत, त्यानुसार सहकारी संस्था काम करते आहे की नाही हे बघणं, ही जबाबदारी किंवा हे काम कोणाचं आहे? तर व्यवस्थापन समितीचं. दुसरा मुद्दा आम्ही लिहिला आहे, सभासदत्वास मान्यता. आपण बघितलं होतं की सभासदत्व हे सहकारी संस्था निर्माण झाल्यानंतर सुद्धा मिळतं, बरोबर आहे ना. आपण अर्ज करायचा त्या सहकारी संस्थेमध्ये, मग आपल्याला तिथे सभासद म्हणून नोंदणी होऊ शकते. मग असे जे नवीन सभासद आपल्याकडे अर्ज करतात, संस्थेकडे अर्ज करतात, त्यावर मान्यता देण्याचं काम ॲक्च्युली संस्था करते, म्हणजेच संस्थेची व्यवस्थापन समिती करते. लक्षात येतंय? तिसरा मुद्दा आपण लिहिला आहे, कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती. म्हणजे काम करण्यासाठी जो स्टाफ लागणार आहे, जे लोक काम करण्यासाठी लागणार आहेत त्यांची नियुक्ती करण्याचं काम, त्यांना नोकरी देण्याचं काम सुद्धा किंवा नोकरी देण्याचा अधिकार सुद्धा या व्यवस्थापन समितीकडे असतो. त्यानंतर आपण म्हटलं आहे भाग भांडवलात वाढ. म्हणजे संस्थेकडे जास्त प्रमाणात पैसा कसा येईल, लोकांच्या गुंतवणुकी जास्त प्रमाणात त्या संस्थेमध्ये कशा वाढतील हे बघण्याचं काम सुद्धा व्यवस्थापन समिती करते. त्यानंतर आम्ही लिहिलं आहे निधीमध्ये वाढ. म्हणजे सर्वसामान्य सभासद असतील किंवा लोक, त्या संस्थेच्या कार्यक्षेत्रातली लोक असतील, यांच्या ठेवी
सहकारी संस्थेकडे कशा येतील, म्हणजेच निधीमध्ये वाढ कशी होईल याकडे लक्ष देण्याचं काम सुद्धा व्यवस्थापन समिती करते. त्यानंतर सेवकांच्या तक्रारींचे निवारण. आता साधी गोष्ट आहे, कर्मचारी आहेत म्हणजे आपापसात कुठेतरी त्यांचे वाद होणं साहजिक आहे. मग हे वाद सोडवण्याचं काम सुद्धा कोण करणार आहे? व्यवस्थापन समिती. त्यानंतर सभासदांच्या तक्रारींचे निवारण. जशा समस्या त्या कर्मचाऱ्यांमध्ये असू शकतात तशाच काही समस्या, अडचणी, शंका सभासदांना सुद्धा पडू शकतात. अशा वेळेला त्या शंकांचं, त्या समस्यांचं, त्या तक्रारींचं निवारण करणे म्हणजे त्या तक्रारी सॉल्व करण्याचं कामसुद्धा व्यवस्थापन समिती करते. त्यानंतर लिहिलं आहे सभासदांच्या हितांचे संरक्षण किंवा हितसंरक्षण. म्हणजे सभासदांनी जो पैसा त्या सहकारी संस्थेमध्ये गुंतवला आहे तो बुडता कामा नये, त्याला हानी पोचता कामा नये. तो पैसा संस्थेमध्ये सुरक्षित राहायला पाहिजे किंवा त्या गुंतवलेल्या पैशांवर जो काही मोबदला द्यायचा आहे व्याज स्वरूपात किंवा लाभांश स्वरूपात, जो काही मोबदला त्या सभासदांना द्यायचा आहे तो योग्य वेळी दिला जातो आहे की नाही हे बघण्याचं कामसुद्धा व्यवस्थापन समिती करते. त्यानंतर आपण लिहिलं आहे निवडणुकांचे आयोजन. आता साधी गोष्ट आहे, सभासदांचे प्रतिनिधी हे काही कालावधीसाठीच असतात, त्यानंतर पुन्हा सभासदांमधनं प्रतिनिधी निवडले जातात. तुमच्या वर्गात जो 11वीला तुमचा मॉनिटर होता तोच 12वीला होता का? नाही, त्याकरता निवडणूक घेतली गेली किंवा काहीतरी निकष ठरवले गेले, बरोबर आहे ना. याच पद्धतीने सहकारी संस्थेमध्ये सुद्धा विशिष्ट कालावधीनंतर हे प्रतिनिधी बदलतात. मग अशा वेळेला निवडणुका घ्याव्या लागतात. निवडून येण्यासाठी नेमके संचालक कोण होणार, बरोबर आहे ना, नेमके प्रतिनिधी कोण होणार हे ठरवण्यासाठी निवडणुका घेतल्या जातात. या निवडणुकांचं आयोजन म्हणजे कधी निवडणूक घ्यायची, किती उमेदवार उभे राहणार आहेत, निवडणूक कोणत्या पद्धतीने होणार आहे, हे सगळं ठरवण्याचं कामसुद्धा व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ करतं. त्यानंतर आपण लिहिलं आहे सर्वसाधारण सभांचे आयोजन. आपण सभेचे प्रकार शिकणार आहोत, पण साधारणपणे दरवर्षी जी सभा घेतली जाते त्याला सर्वसाधारण सभा असं म्हणतात. वार्षिक सर्वसाधारण सभा असं म्हणतात. ही दरवर्षी घेतली जाते. या दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या सभेचं आयोजन म्हणजे सभा बोलवायची, त्याची सूचना सभासदांना द्यायची, ती सभा आयोजित करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील त्या सगळ्या तिथे पुरवायच्या. हे काम कोणाचं आहे? व्यवस्थापन समितीचं. या पद्धतीने 10 मुद्द्यांवर व्यवस्थापन समिती काम करत असते. त्याच्या पुढचा पॉईंट आपण लिहिला आहे व्यवस्थापन समितीचे अधिकार. आता जशी काही कामं व्यवस्थापन समिती करते त्याच पद्धतीने व्यवस्थापन समितीला काही अधिकार सुद्धा देण्यात आलेत. पहिला, सभासदांबाबतचे अधिकार. म्हणजे सभासदांबाबत व्यवस्थापन समितीला कोणते अधिकार आहेत? तर सभा बोलवणे, सभासदत्व मंजूर करणे किंवा बेजबाबदार सभासदावर कार्यवाही करणे. म्हणजे एखाद्या सभासदाला सभेमध्ये बोलवायचं की नाही बोलवायचं हे कोण ठरवतं? व्यवस्थापन समिती. सभासदत्व मंजूर करणे. नवीन सभासद एखादा आला असेल, ओके, तर त्याला सभासद करून घ्यायचा की नाही घ्यायचा हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? व्यवस्थापन समिती. किंवा एखादा सभासद बेजबाबदारपणे वागतोय, नियमांचं उल्लंघन करतोय, संस्थेच्या नियमाप्रमाणे वागत नाही आहे, उल्लंघन होतं आहे त्याचं, अशा वेळेला त्या सभासदावर कार्यवाही करण्याचं काम सुद्धा व्यवस्थापन समिती करते. हा अधिकार आहे व्यवस्थापन समितीचा. दुसरा मुद्दा आपण दिला आहे सेवक वर्गाची नियुक्ती. म्हणजे त्या सहकारी संस्थेमध्ये जे कर्मचारी नोकरीवर लागणार आहेत, बरोबर आहे ना, जे कर्मचारी नोकरीवर ठेवायचे आहेत हे कर्मचारी कोणते असावेत किंवा ते कसे निवडले जावेत या संदर्भातला अधिकार, हे निवडण्याचा अधिकार व्यवस्थापन समितीला असतो. त्यानंतर आपण लिहिलं आहे निधी संकलन. सहकारी संस्थेला, आता कुठलीही संस्था, सहकारीच असं नाही, कुठलीही संस्था चालवण्यासाठी पैशाची गरज असते. मग सहकारी संस्थेला जितका जास्त प्रमाणात पैसा मिळेल तितक्या जास्त प्रमाणात सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने काम करू शकेल.
मग त्याकरता पैसा पाहिजे. हा पैसा जमवण्याचं काम किंवा हा पैसा जमवण्याचा अधिकार व्यवस्थापन समितीला आहे. म्हणजेच निधी संकलनाचा अधिकार व्यवस्थापन समितीला असतो. त्यानंतर चौथा मुद्दा आम्ही लिहिला आहे मालमत्ता खरेदी. आता सहकारी संस्था आहे, तिथे काही ना काहीतरी गोष्टींची गरज आहे. स्टेशनरी, पेन पेन्सिल रबर शार्पनर, वह्या पुस्तकं, रजिस्टर असतील किंवा कॉम्प्युटरसारखी यंत्र असतील, कॅल्क्युलेटर असेल, बारकोड रीडर असेल, अन्य गोष्टी असतील, टेबल खुर्च्या असतील, बरोबर आहे ना. एखादी नवीन इमारत बांधायची असेल किंवा अन्य काही असेल. ओके, म्हणजे मालमत्ता आम्हाला खरेदी करावी लागते, त्याच्याशिवाय आम्ही सहकारी संस्था चालवू शकत नाही. मग ही मालमत्ता खरेदी करण्याचं काम किंवा ही मालमत्ता खरेदी करण्याचा अधिकार सुद्धा या व्यवस्थापन समितीकडे आहे. व्यवस्थापन समितीच मालमत्ता खरेदी करते, दुसऱ्या कोणाला हा अधिकार मिळत नाही. त्याच्या पुढचा मुद्दा आम्ही शेवटचा लिहिला आहे इतर अधिकार. म्हणजे वरच्या 4 व्यतिरिक्त सुद्धा व्यवस्थापन समितीला काही अधिकार आहेत. कोणते कोणते? पुस्तके आणि पत्रके तयार करणे, हिशोबाची, सहकारी संस्थेचे जे हिशोब लिहिले जात आहेत त्यांची पुस्तकं लिहिण्याची किंवा ती पत्रकं तयार करण्याची, त्याप्रमाणे ती प्रमाणित करण्याची, म्हणजे त्याची छपाई करणं, लोकांना ती प्रदर्शित करणं, लोकांना दाखवणं, हा अधिकार कोणाचा आहे? व्यवस्थापन समितीचा. हिशोबाची पुस्तकं लिहिणं, ती बघणं, ती छापणं, लोकांना दाखवणं, हा अधिकार व्यवस्थापन समितीकडे असतो. त्याचप्रमाणे उपसमित्या नियुक्त करणे, म्हणजे काही विशिष्ट कामांसाठी 4-5 सभासदांचा एखादा छोटासा ग्रुप करायचा आहे, एक छोटीशी समिती करायची आहे, ज्याला आपण उपसमिती असं म्हणतो. तर ते काम कोणाचं आहे? व्यवस्थापन समितीचं. व्यवस्थापन समिती म्हणजे सभासदांच्या प्रतिनिधींचा एकत्रित संच. ओके, मग त्यातून काही 4-5 सभासदांना एखाद्या विशिष्ट कामासाठी नियुक्त करायचं असेल, त्या संचालकांना, एकूण संचालकांपैकी काही संचालकांना एखाद्या विशिष्ट कामासाठी एकत्र करायचं असेल, म्हणजेच उपसमिती निर्माण करायची असेल, तर ती निर्माण करणे किंवा उपसमिती नियुक्त करण्याचा अधिकार सुद्धा कोणाला आहे? तर व्यवस्थापन समितीला आहे. ठीक आहे.